नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिस टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, महा-डी-बी-टीच्या अनुदानासाठी कागदपत्रे जमा करण्याची शुक्रवारपर्यंत मुदत दिलेली आहे. तर कृषी विभागाने पाठवलेले शेतकऱ्यांना संदेश आहेत. तर त्याविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर शेतकरी असाल तर क्रिस टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की तुम्हाला जर अनुदान तुमचं यायचं असेल तर तुम्हाला कागदपत्रे जमा करण्याची अंतिम मुदत ही शुक्रवारपर्यंत दिलेली आहे. तर त्यात कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अनुदानासाठी अर्ज केलेल्या राज्यातील 33 लाख शेतकऱ्यांना 7 दिवसात आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगितलेले आहेत आणि पूरक कागदपत्रे जमा करण्याच्या शेतकऱ्यांनी अर्ज 9 जानेवारीपर्यंत संगणकीय प्रणालीद्वारे जे ऑडिट होतील आणि अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आणि कृषी आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की महा-डी-बी-टी प्रणालीकडे अनुदानासाठी 2021 पासून अर्ज आलेले होते. ते त्वरित निकाली काढण्यासाठी शासनाने आधीची सोडत पद्धत बंद केली. त्यानंतर सारे अर्ज प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वाने निवडले आणि त्यानुसार 45 लाख अर्ज निवडण्यात आले आहेत. यापूर्वी निवड होताच विशिष्ट दिवसात कागदपत्रे सादर करण्याची अट होती. तर तुमचं जर अनुदान यायचं असेल शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला लवकरात लवकर अंतिम मुदत ही शुक्रवारपर्यंत दिलेली आहे. तर कृषी विभागाकडून ही अशी ही अपडेट होती. जर कोणाला काही अडचण असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिस टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.